यंदाच्या निवडणुकीत प्रमुख कार्यकर्त्यांना पैसे वाटण्याचा अभिनव उपक्रम विरोधकांनी सुरू केला। नामदार हसन मुश्रीफ यांची समरजित सिंह घाटकेंवर टीका। सर्वसामान्य जनता पाठीशी असेपर्यंत कुणीही मला हरवू शकत नसल्याचा व्यक्त केला विश्वास। बंधू भगिनींनो, तुम्ही मला चौथ्यांदा निवडून दिलेला आहे। एकूण मला माझ्या विधानसभा मतदारसंघ कागद मी 6 वेळा निवडून आलेलो आहे। एकूण मी 7 निवडणुका लढवल्या। 35 वर्ष या विधानसभेच्या निवडणुकीच्या लग्नाच्या मंडपातून मी नवरा म्हणून उभा राहिलेलो आहे आणि 9 वेळा या राज्याच्या मंत्रिमंडळाची मी शपथ घेतलेली आहे। ही निवडणूक जरा आगळी वेगळी होती। तर या निवडणुकीमध्ये आमचे विरोधक जे मैदानात उतरलेले होते त्यांनी निवडणुकीत पराभव झाल्यापासून दुसऱ्या दिवसापासून शपथ घेऊन ते कामाला लागलेले होते। अनेक प्रकारच्या वृत्त्या करण्यात आल्या, अनेक प्रकारचा चक्रव्यूह करण्यात आला। जातीवाद गेले 35 वर्ष मला 5वीला पुजलेला आहे, तो जातीवाद करण्याचा प्रयत्न झाला। म्हणून अनेक आमच्या कार्यकर्त्यांच्यावर टीका करणं, कार्यकर्त्यांना बदनाम करण्याचं कारस्थान केलं गेलं। अनेक वेगळी अशी आगळीवेगळी निवडणूक होती की प्रमुख कार्यकर्त्यांना पैसे देण्याचा एक नवीन अभिनव उपक्रम आमच्या विरोधकांनी याला करून दाखवला। आणि मग दुसरी गोष्ट तरी मी हतबलच झालो की मतदार सुद्धा दोन्हीकडनं पैसे घ्यायचे, मत कुणाला टाकायचे कुणाला माहिती। अशा या सगळ्या चक्रव्यूहात मी आता विश्वास व्यक्त केला होता की जोपर्यंत सामान्य माणसं, गरीब माणसं माझ्या मागे आहेत, जोपर्यंत आपण जी रुग्णांची सेवा केलेली आहे ती कधीही आपली फुकट जाणार नाही आणि कोणत्याही परिस्थितीत गोरगरीब आणि सामान्य माणसाच्या जीवावर, माता भगिनींच्या विश्वासावर मी निवडून आल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास व्यक्त केला होता आणि आज चक्रवर मी बेधू शकलो। माझ्यावर ईडी सारखी कारवाई करण्याचा प्रयत्न करण्यात आला, माझ्या सगळ्या कुटुंबाला घेण्याचा प्रयत्न या निमित्ताने केला, पण जो परमेश्वर होता ज्याची नियत चांगली आहे, ज्याची दानत आहे, त्याला परमेश्वर कधीही पराभूत करू शकत नाही। डर मुझे भी लगा फासला देखकर, पर मैं बढ़ता गया रास्ता देखकर, खुद ब खुद मेरे नजदीक आती गई मेरी मंजिल, तुम्हारा और मेरा हौसला देखकर। अशा पद्धतीनं मला ही भीती वाटत होती या निवडणुकीमध्ये काय होईल, परंतु परमेश्वरानं मला यश दिलं आणि या निवडणुकीत मला विजयी करून 9व्यांदा शपथ घेण्याची संधी परमेश्वरानं मला दिली। आणि मी तुम्हाला अनेक वेळा सांगितलेलं आहे, तुमचं सुख आहे माझं सुख आहे, तुमचं दुःख आहे माझं दुःख आहे, तुमच्या समस्या माझ्या समस्या आहेत, तुमच्या अडचणी माझ्या अडचणी आहेत। तुम्ही किती मला मतं द्या किंवा न द्या, मी तुमचा हमाल आहे आणि येणाऱ्या 5 वर्षात तुमची प्रामाणिकपणाने हमाली करायचं मी ठरवलेलं आहे। आणि म्हणून कसलंही संकट आलं 30-35 वर्षात मी कधी घाबरलो नाही, कधी डरलो नाही, कारण माझा विश्वास होता जनतेवर। आणि म्हणून हालत कैसी भी हो बहादुर वया नहीं करते, सीने में जिनके जुनून हो ये हिम्मत खोया नहीं करते। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राइब करा।